मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली। ठाकरेंनी राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। राज ठाकरे आणि संजय राऊतांच्या भेटीवर आमदार सुनील राऊतांनी प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे सतत फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस माझ्याकडे करत होते। ते घरी आल्यानं आम्हाला कुटुंबियांना आनंद झाला असं सुनील राऊत यांनी म्हटलंय। मुक्ताईनगरमध्ये झालेल्या राड्यावर रक्षा खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे। इतिहासात पहिल्यांदाच अशी निवडणूक झाली जिथं स्वतः आमदारांना गुंडागिरी केली असं खडसे यांनी म्हटलंय। मुक्ताईनगरमधील राड्यासंदर्भात भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी चंद्रकांत पाटलांनी केली, तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी दबाव आणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोपही केलाय। महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवलाय अशी माहिती आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत दिली। 27 तारखेला महाराष्ट्रानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचं त्यांनी सांगितलंय। तर राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे एकूण 29,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। अतिवृष्टीबाबत महसूल आणि वन विभागानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। नोव्हेंबर महिन्यात हा प्रस्ताव गेल्याचं त्यांनी सांगितलंय। जून ते ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी झाली, त्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। 1,03,00,000 हेक्टर पिकाचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना मदत सुरू आहे, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय। महाराष्ट्रातील सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त असून शेतकरी मदतीबाबत सरकार उदासीन आहे अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे। तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे, या संदर्भात अभिनेते श्री सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। स्थानिक निवडणुकीमध्ये मराठी शाळा आणि मराठी भाषा संरक्षणाचा मुद्दा अग्रक्रमानं मांडण्यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत। याबाबत मराठी अभ्यास केंद्र तसंच शालेय अभ्यास आणि कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे। महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता लक्ष केलंय। बाहेरून येऊन कोणी महाडमध्ये दादागिरी करणार असेल तर महाडकर खपवून घेणार नाही, दादागिरी श्रीवर्धन रोह्यामध्ये करावी असंही गोगावले यांनी म्हटलंय। महाड नगरपालिकेमध्ये झालेल्या राडा प्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र राष्ट्रवादीच्या उपस्थित नसलेल्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल केल्याचा आरोप स्नेहल जगताप यांनी केलाय। शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत। यशवंत किल्लेदार यांनी मतदार यादीतील तक्रारी देण्यासाठी अजून 14 दिवसांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली। याबाबत किल्लेदार गुरुवारी बीएमसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। नगरपरिषद निवडणुकीसंबंधीचा नागपूर उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय। सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर नागपूर उच्च न्यायालयानं हा निर्णय कसा काय दिला असा सवालही उपस्थित केलाय। वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकरांनी सक्षम ताटेच्या कुटुंबियांची भेट घेतली। जातीवादातून सक्षमची हत्या झाली होती। सक्षमची प्रियसी आंचलच्या शिक्षणाची जबाबदारी अंजली आंबेडकर यांनी स्वीकारली आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणारे 8 ते 14 डिसेंबर दरम्यान अधिवेशन होणार असून विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय।
केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता सेवातीर्थ असं केलंय। यामुळं पीएमओचं आता सेवातीर्थ म्हणून नाव आणि या नावानं पीएमओ आता ओळखलं जाईल। देशभरातील राजभवनांना आता नवी ओळख मिळणार आहे। आता राजभवन लोकभवन म्हणून ओळखलं जाणार आहे, तर केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाईल।